नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 याच्याबद्दल चर्चा करणार आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचं कधीही नाव घेतलं तर आपल्या पुढे एक नाव येतं, ते म्हणजे अरुणा रॉय. पर्सनॅलिटी थोडीशी गुगल सर्च करा आणि बघा हे नक्की काय आहे, कोण आहे ते अरुणा रॉय. थोडंसं माहीत करणं गरजेचं आहे की अरुणा रॉय यांनी मजदूर किसान शक्ती संघटना, एक एनजीओ आहे मजदूर किसान शक्ती संघटन, त्याच्या माध्यमातून लोकल मजदूर, डेली वेज वर्कर किंवा किसान यांच्यासाठी गव्हर्नमेंट कडून जे काय आलेलं आहे, तर ते म्हणजे गव्हर्नमेंट जर लोकांसाठी एखादी गोष्ट करत असेल तर ते लोकांना माहित असलं पाहिजे ना, की कुणासाठी करतोय, आपण का करतोय आणि किती त्यांना द्यायचं. म्हणजे जिथे डेली वेज, म्हणजे हे आपण केस बघणार आहे, तर अरुणा रॉय यांनी मजदूर किसान संघटना याच्या माध्यमातून एक अवेअरनेस क्रिएट केला. सरकारवरती वेगवेगळ्या प्रेशर ग्रुप्स, वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव टाकून सरकारला अशा पद्धतीचा कायदा करायला लावला. राजस्थानमध्ये तो झाला. तर ज्यावेळी या पद्धतीचा कायदा राजस्थानमध्ये होत होता, त्याच वेळी आपल्या देशातील बाकीची राज्य, ज्याच्यामध्ये तमिळनाडू म्हणा, कर्नाटक म्हणा, साऊथचे स्टेट, प्रत्येक वेळी आपण त्याला खूप मॉडर्न म्हणतो, तर त्या राज्यांनी सुद्धा त्या पद्धतीचे कायदे केले. हे आरटीआयचे ऍक्टिव्हिस्ट आहेत, ज्यांनी राजस्थानचं मॉडेल कॉपी करून आपापल्या राज्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात सरकारला या पद्धतीचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडलं. परत इथे सुद्धा अरुणा रॉय, आपण यांच्याबद्दल किंवा यांच्यामध्ये यांचं काय मत आहे, लोकांचा विचार, हे मी थोडंसं याच्यामध्ये डिस्कशन केलं. परत अरुणा रॉयची यांची किसान मजदूर संघटन, मजदूर किसान शक्ती संघटन यांची काय केस होती बघ, की वेज डिस्प्यूट होतं. म्हणजे काय, की डेली वेज बेसिसवरती गव्हर्नमेंटच्या रोजगार हमी योजना किंवा या पद्धतीच्या योजना सारख्या गोष्टींच्या मध्ये खूप लोक काम करत होते, पण तिथे ट्रान्सपरन्सी नव्हता. की से फॉर एक्झाम्पल तिथे असायचं की 80 लोक काम करतायत आणि पेमेंट मिळायचं 100 लोकांचं, किंवा 80 लोक काम करतायत, जे आहेत त्यांना पेमेंट मिळायचंच नाहीत आणि जे आहेत त्यांना पेमेंट मिळायचं. मग या पद्धतीची इन्फॉर्मेशन जे काम करतात त्यांना मिळाली पाहिजे ना, की बाबा मस्टर किती आहे, किती लोकांसाठी निधी मिळालेला आहे, कोणतं काम आहे, किती दिवसात कंप्लीट केलं जातं. सो या पद्धतीच्या इन्फॉर्मेशन मागण्यासाठी लोकांनी म्हणजे अरुणा राय वगैरे यांच्या संघटनेने केला. तर गव्हर्नमेंटने त्यांना कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन दिली नाही. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने धरणे आंदोलन किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांनी इन्फॉर्मेशन काढल्या. त्यांना कळलं की बिल फेक आहे, वेगवेगळे गोष्ट एम्प्लॉई आहेत, म्हणजे असे प्रोजेक्ट झालेलेच नाहीत, पण त्याचे अनुदान वगैरे खूप साऱ्या लोकांनी घेतलेलं आहे. म्हणजे करप्शन वगैरे हे पद्धतीच्या गोष्टी झालेल्या आहेत. मग हे थांबवण्यासाठी यांनी एक सरकारला कायदा करायला सांगितला. त्या कायद्याचं नाव म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. म्हणजे एखाद्या योजनेवरती सरकारने जर एखादा निधी दिला, तर तो निधी कसा खर्च झाला, किती खर्च झाला, हे सगळं लोकांना सांगणं बंधनकारक आहे. ते बंधनकारक या कायद्याच्या अंतर्गत आलं आणि हे लोकांना माहीत होणं सुद्धा गरजेचं आहे. आपण हे पण इथे दिलेलं आहे मी. आपण या गोष्टींच्या बद्दल चर्चा करू. परत कोणत्या कोणत्या राज्य, हे एक्झामला कधी येणार नाही, पण आपण थोडंसं माहित असलं, तमिळनाडूमध्ये 1997 मध्ये हा कायदा आला. परत इथे बघा की तमिळनाडूमध्ये 1997, सेम सेम इयरला गोव्यामध्ये पण आलेला आहे. राजस्थानमध्ये 2000ला आला, त्याच्यानंतर 2000 मध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा आला. हे राज्य आहेत बघा, गोवामध्ये 1997, कर्नाटकमध्ये 2000ला आलेला आहे, दिल्लीमध्ये 2001ला आहे, आपलं महाराष्ट्र 2002 साली आला, आसाममध्ये 2001 साली आला, त्याच्यामुळे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 2003 साली आलेला, म्हणजे या राज्यांच्या मध्ये आलेला आहे. बघा, कोणत्याही प्रकारचं ब्रिज बांधला असेल तर त्याला किती खर्च आला, किती त्याच्यामध्ये निविदा किती, म्हणजे ते काय म्हणू आपण, की टेंडर किती रुपयाचं होतं, ते कन्स्ट्रक्शन मध्ये किती खर्च झाला, हे सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन. एखादा स्कूल आहे ते बांधताना, एखादा रस्ता आहे तर तो बांधताना किती रुपये खर्च झाला, गव्हर्नमेंटने एखाद्या ग्रामपंचायतला 25 लाख रुपये दिले, तर त्या 25 लाख रुपयाचे काय झाले, कोणाला खर्च केले, हे सगळं आपण राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्याच्या अंतर्गत आपण मागू शकतो. आता परत इथे एक आपण हा मुद्दा डिस्कशन केला, वाय इज द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट इज इम्पॉर्टंट. पॉवरिंग सिटीजन अँड द स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी. म्हणजे लोकांना लोकांच्या हातात पॉवर कधी दिली जाते बघा, पॉवर दिल्यासारखं वाटतं. डिमांड डिमांड ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे काय, की हे गव्हर्नमेंट कोणासाठी काम करतं, लोकांसाठी काम करतं. तर गव्हर्नमेंटने लोकांसाठी किती रुपये खर्च केले, कसे केले, हे याची ट्रान्सपरन्सी लोकांना असली पाहिजे ना. पब्लिक रेकॉर्ड जे तुम्ही तुमच्या ऑफिशियल रेकॉर्ड्स मध्ये लिहिता ते लोकांना दाखवा ना. पब्लिक ऑफिशियल्स आर अकाउंटेबल. सनलाइट इज द बेस्ट डिफेक्शन. म्हणजे परत काय, पब्लिक ऑफिसर हे लोकांना अकाउंटेबलच असतात. एम्पॉवरिंग सिटीजन, गिव्ह अ व्हॉइस टू व्हॉइसलेस. नॉलेज इज अ पॉवर. म्हणजे याच्या अंतर्गत काय केलं, की ज्या नॉर्मल लोकांना कधीही सरकारला कोणताही प्रश्न विचारण्यासाठी व्हॉइस नव्हता, तर त्यांना या कायद्याने व्हॉइस दिलेला आहे. बघा, याच्यामुळे काय होतं, कॉम्बॅट करप्शन. ऑब्विसली करप्शन कमीच होतं, कारण एखाद्या योजनेवरती किती रुपये खर्च झाले, कसे खर्च झाले, हे लोकांना दाखवणं. लोक काय वेडे नाहीत, लोकांना कळतं
एवढा खर्च झाला की नाही. सो त्याच्यामुळे या राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर काय तर करेक्शनला कन्वर्ट होतं. अनेबल इन्फॉर्म टू पार्टिसिपेशन, म्हणजे काय की यामध्ये वेगवेगळे लोक ज्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे तर त्यांचा लोकशाहीमधला सहभाग वाटतो. म्हणजे लोकशाहीमध्ये सहभाग लोकांचा फक्त वोटिंग पुरताच नाहीये. वोटिंग सुद्धा आता समजा से फॉर एक्झाम्पल तुमच्या घरापुढे एखादा रस्ता बनवला, तुम्ही त्या रस्ता कुणी बनवला, टेंडर त्यांनाच का दिलं, त्या प्रोसेसमध्ये का दिलं, किती रुपये खर्च झाला, त्याच्यामध्ये कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये किती किती रुपये खर्च झाले, कसे खर्च झाले, हे सगळी इन्फॉर्मेशन आपण राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्याच्या अंतर्गत मागू शकतो. सर आता परत याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन कशी मिळते बघा. आता परत एखादी गोष्ट आपल्याला समजली का बा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये अशा अशा पद्धतीच्या कुठेतरी आपल्याला एखाद्या ठिकाणी फ्रॉड, भ्रष्टाचार, करप्शन किंवा आपल्याला नॉर्मली माहित पाहिजे की बाबा किती रुपये खर्च केलेला आहे, तर ती गोष्ट आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला लागणार. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फाईल करतात. हे राईट टू इन्फॉर्मेशनचं प्रत्येक इट इज मॅन्डेटरी ऑन गव्हर्नमेंट दॅट एव्हरी गव्हर्नमेंट ऑफिस शुड हॅव राईट टू इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन देअर ओन वेबसाईट पेज, त्याच्यामध्ये किंवा एखादा कॉलम असला पाहिजे किंवा तिथे एखादा आपण काय म्हणू की तिथे कम्युनिकेशन करण्यासाठी एखादा ऑफिसर असला पाहिजे, ते आपण खाली बघणारच आहे. त्याच्यामुळे त्याने ऍप्लिकेशन फाईल करायचं, त्याच्यामध्ये एक फी असते नॉमिनल 10 रुपये, 20 रुपये वगैरे अशी नॉमिनल फी असते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर फी वगैरे पे करून प्रॉपर ऍप्लिकेशन ऑनलाईन सुद्धा फाईल करू शकता, ऑफलाईन सुद्धा फाईल करू शकता. तर ते केल्यानंतर त्याला 30 दिवसांच्या मध्ये इन्फॉर्मेशन मिळते. 30 दिवसामध्ये मिळाली नाही तर मग ते अपील फाईल करू शकतात, फर्स्ट अपील, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस चालू राहते. आता बघा, राईट टू इन्फॉर्मेशन पॉवरफुल टूल अगेन्स्ट फ्रॉड. कसं आहे की एखाद्या ठिकाणी गोष्टीचा फ्रॉड झाला, तर एखाद्या ठिकाणी सस्पेक्शन ऑफ फ्रॉड झाला हे आपल्याला कळलं पाहिजे. कळल्यानंतर आपण काय करतो, राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत आपण ऍप्लिकेशन फाईल करतो. कुठे? राईट टू इन्फॉर्मेशन ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर जर समजा त्या ऑफिसरने इन्फॉर्मेशन दिली नाही 30 दिवसाच्या मध्ये, परत आपण अपील करू शकतो की 30 दिवसामध्ये मिळालं नाही. आणि 30 दिवसानंतर जर इन्फॉर्मेशन मिळाली नाही, तर ज्या ऑफिसरला तुम्ही इन्फॉर्मेशन मागता त्या ऑफिसरला काही फी ऍज अ पेनल्टी म्हणून तुम्हाला पे करावी लागते. आणि ज्यावेळी तुम्हाला ट्रीट मिळतं त्यावेळी तुम्ही काय करता की ते ट्रूथ मिळाल्यानंतर तुम्ही लोकांच्या पुढे, म्हणजे बघा इथे रियालिटी आहे बघा की त्या पार्कच्या बद्दल इन्फॉर्मेशन विचारली, तर रियालिटी ह्या पार्कमध्ये हे असं चित्र दिसतंय, पण त्यांनी ओरिजिनल रिपोर्टमध्ये काय सांगितलं की पार्क असा झालेला आहे. सर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर कळेल, आणि ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, बाबा या पद्धतीच्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्ही कोर्टमध्ये जाऊ शकता. तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर तुम्ही जे डॉक्युमेंट्स जमा केलेले आहेत ते सगळे कोर्टमध्ये ऍज अ व्हॅलिड प्रूफ, व्हॅलिड एव्हिडन्स म्हणून मानले जातात, आणि त्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सना आपण प्रॉपर अकाउंटेबल केलेला आहे. एक आत्ताचा रिसेंटला पाठीमागच्या काही दिवसांच्या मध्ये, पाठीमागच्या वर्षांमध्ये झालेला व्यापम स्कॅम होता. तर त्याच्यामध्ये व्यापम स्कॅम म्हणजे काय, मेडिकलच्या कॉन्टेक्स्टमध्ये झालं होतं बघा, की एक्झाम मेडिकल प्री मेडिकल एक्झामिनेशन मध्ये मध्य प्रदेशमध्ये झालेला हा स्कॅम होता. तर त्याच्यामध्ये खूप सारे असे विद्यार्थी जे त्या एक्झामिनेशनला अपिअर झाले नव्हते, त्यांचे मार्क्स वगैरे बदलले होते, किंवा फेक कॅन्डिडेट ते कॅन्डिडेट नव्हते, तर त्या पद्धतीच्या गोष्टी बाहेर आल्या होत्या. तर त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फाईल केल्यानंतर त्यांनी विचारलं की कोण कोण कॅन्डिडेट भरलेले आहेत, बसलेले आहेत एक्झामला. तर त्याच्यानंतर त्यांना ते इन्फॉर्मेशन मिळाली की ज्या कॅन्डिडेट्सना आपण खूप सारे मार्क्स वगैरे दिलेले आहेत ते कॅन्डिडेट ऍक्च्युअली एक्झाममध्ये बसलेच नव्हते. मग ते बसल्यानंतर खूप साऱ्या पद्धतीच्या सुप्रीम कोर्टने त्याला जजमेंट दिलेले आहेत, किंवा त्याच्यामध्ये सीबीआयला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे हा एक खूप मोठा गाजलेला स्कॅम आहे. त्याच्यानंतर आपण 2G स्कॅम, 4G स्कॅम, हे जे आपण, सॉरी 4G स्कॅम नाही झालेला, 2G स्कॅम किंवा कोलगेट स्कॅम, या पद्धतीच्या गोष्टींच्या मध्ये आपण सुद्धा राईट टू इन्फॉर्मेशनचा रोल खूप मोठा आहे. आता आपण स्पेसिफिकली राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट याच्याबद्दल आपण चर्चा करू. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 is a comprehensive law enacted by Parliament of India to provide citizen a legal right to access information. बघा ही गोष्ट महत्वाची आहे, लीगल राईट टू एक्सेस इन्फॉर्मेशन हेल्ड बाय पब्लिक ऑथॉरिटी. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कुणी इन्फॉर्मेशन हेल्ड केलेली? पब्लिक ऑथॉरिटीजनी, आणि हा फक्त पब्लिक ऑथॉरिटींसाठीच इम्पॉर्टंट आहे. देअर बाय प्रमोटिंग गव्हर्नमेंट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. गव्हर्नमेंट तुमचं ट्रान्सपरंट आहे आणि अकाउंटेबल आहे, हे राईट टू इन्फॉर्मेशन. इट रिप्लेस अर्लियर फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2002. म्हणजे असा 2002 ला सुद्धा एक प्रयत्न केला होता की फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन, त्याला त्यांनी रिप्लेस केला. तो वीक आणि इनएफिशियंट होता म्हणूनच सर आला. परत कधी प्रेसिडेंटची असेंट मिळाली? 15 जून 2005, आणि 12 ऑक्टोबर 2005 ला पूर्णपणे हा कायदा लागू झाला. परत हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये काय आहे की सुप्रीम कोर्टने राजनारायण वर्सेस स्टेट ऑफ यूपी या केसमध्ये, ही केस काय आहे तुम्हाला माहित आहे सगळ्यांनी,
तर या केसमध्ये सुद्धा सांगितलेलं. परत SP गुप्ता वर्सेस प्रेसिडेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये काय सांगितलं, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21. आता तुम्हाला हा जर क्वेश्चन विचारला की इज द राईट टू इन्फॉर्मेशन पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल, जे राईट टू इन्फॉर्मेशन कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स मध्ये येतो का, येतो. तर तो आर्टिकल 19 मध्ये पण येतो आणि आर्टिकल 21 मध्ये पण येतो. ह्या दोन आर्टिकल मध्ये येणारा हा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे. परत सिव्हिल सोसायटी मुवमेंट, स्पेसिफिकली मजदूर किसान शक्ती संघटन, ह्याच्याबद्दल आपण वरती डिस्कशन केलेलं आहे. त्यांनी गव्हर्नमेंटने सोशल ऑडिट्स केले पाहिजे, ट्रान्सपरन्सी. म्हणजे खरं तर मजदूर किसान शक्ती संघटनेने त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी अजून RTI या कायद्यामध्ये आलेल्या नाहीत. त्यांनी सोशल ऑडिट नावाचा एक प्रकार सांगितला होता, जो वीरप्पा मोईलींनी 2008ला सेकंड ARCच्या कमिशन्स मध्ये सुद्धा तो घेतला होता, पण तो आला नाही. आपल्या काही ग्रामपंचायत वगैरे या कॉन्टेक्स्ट मध्ये तो वापरला जातो. ट्रान्सपरन्सी वगैरे गव्हर्नमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे आलंय. तर राईट टू इन्फॉर्मेशन हे कुठल्या कुठल्या बाकीच्या राज्यांच्या मध्ये आलेले ते सुद्धा आपण वरती डिस्कशन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे ह्याचं ओरिजिनल स्वरूप हे आपण वेगवेगळ्या देशांच्या मध्ये बघतो. परत ते पण आपल्या काही जास्त याचं नाही. पर्पज अँड ऑब्जेक्टिव्ह बघा, याच्यामध्ये काय, राईट टू इन्फॉर्मेशन मुळे काय होतं, एम्पॉवर सिटीजन्स टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन फ्रॉम पब्लिक ऑथॉरिटीज. तुम्ही एक बघा की आपल्या देशामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट असल्यापासून पब्लिक ऑथॉरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटना असं वाटलं की आमच्यावरती कोणीही आम्हाला एखादी गोष्ट विचारू शकत नाही, आम्ही कुणालाही अकाउंटेबल नाही. तर म्हणजे से फॉर एक्झाम्पल, इथे आपल्या गावातला लोकल लेवलचा तलाठी टू कॅबिनेट सेक्रेटरी किंवा आपल्या महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये चीफ सेक्रेटरी किंवा PMO मधला कोणताही एखादा सेक्रेटरी किंवा इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, एव्हरीवन इज अकाउंटेबल अंडर द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. म्हणजे पंतप्रधानांनी एक गोष्ट चर्चा होती, आपण त्याच्याबद्दल नंतर चर्चा करू, PM केअर फंड वगैरे, की त्याच्यामुळे काय होतं की सिटीजन्सना पब्लिक ऑथॉरिटीज मधले असलेल्या कोणत्याही इन्फॉर्मेशनची, कोणत्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन. इट प्रमोट्स ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी इन द गव्हर्नन्स. परत स्ट्रेंथन पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी. म्हणजे काय की तुमच्या गावातला कोणताही व्यक्ती ग्रामपंचायतला विचारू शकतो, आपल्या देशातला कोणताही व्यक्ती PMO प्राईम मिनिस्टर ऑफिसला किंवा प्राईम मिनिस्टरना किंवा फायनान्स मिनिस्टरना विचारू शकतो की तुम्ही या योजनेवरती किती रुपये खर्च केले, कसे केले, बेनिफिशियरीची नावं द्या वगैरे या पद्धतीचं. आणि या गोष्टीमुळे काय होतं की कॉम्बॅट करप्शन अँड मल ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे एखादी गोष्ट समजा 6 महिन्यात जर पूर्ण करायची असेल, तिला 11 महिने लागले, तर अकाउंटेबल ठेवलं. से फॉर एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीवरती 100 कोटी रुपये खर्च होता आणि तुम्ही खर्च 120 कोटी रुपये केला, तर ते करप्शन झालं, कसं झालं वगैरे वगैरे या गोष्टी या याच्यामधून आलेल्या आहे. परत कॉन्स्टिट्युशनल लिंक काय, आर्टिकल 19(1)(a) फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, राईट टू नो गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटी, हे याच्यामध्ये सरळ येतं. परत आर्टिकल 21 मध्ये काय, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, याच्या अंदर इन्फॉर्मेशन इज नेसेसरी फॉर मिनिंगफुल एक्सरसाइज ऑफ दिस थिंग. म्हणजे इन्फॉर्मेशन असल्याशिवाय तुम्ही लाईफ व्यवस्थित जगू शकत नाही. सुप्रीम कोर्टने सुद्धा 2020 मध्ये एक गोष्ट सांगितली होती की राईट टू इन्फॉर्मेशन इज अ फंडामेंटल राईट. ओके. त्याच्यानंतर आपण राईट टू इन्फॉर्मेशन कायद्याच्या अंतर्गत असणाऱ्या डेफिनेशन बघू. इन्फॉर्मेशन ही एक गोष्ट, हे एक वर्डिंग खूप महत्वाचं आहे. एनी मटेरियल इन एनी फॉर्म, रिटर्न ऑर इलेक्ट्रॉनिक. म्हणजे रिटर्न म्हणजे काय की कोणताही पेपर वगैरे असेल तर त्याला इन्फॉर्मेशन म्हणतो. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, PDF किंवा पिक्चर किंवा एखाद्या फाईलचा फोटोज वगैरे या गोष्टींना सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही म्हणू शकता. पब्लिक ऑथॉरिटीज ही डेफिनेशन खूप खूप महत्वाची, शॉर्ट नोटला सुद्धा येऊ शकते. ही पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे काय, बॉडी ओन्ड. बघा, बॉडी ओन्ड पहिला शब्द काय आहे, बॉडी ओन्ड, कंट्रोल्ड, बॉडी ओन्ड, कंट्रोल्ड और फायनान्स सबस्टॅन्शियली बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे एक तर बॉडी काय केली पाहिजे, गव्हर्नमेंटने ओन केली पाहिजे. सेकंड पाहिजे कंट्रोल्ड केली पाहिजे. आणि थर्ड फायनान्स्ड. म्हणजे गव्हर्नमेंटने ओन्ड, कंट्रोल्ड आणि फायनान्स्ड बाय गव्हर्नमेंटने असेल तर त्याला आपण पब्लिक ऑथॉरिटी म्हणतो. मला ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल येतं बघा कन्फ्युजनचं, की एक कंपनी आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पूर्णपणे प्रायव्हेट कंपनी आहे, पूर्णपणे प्रायव्हेट कंपनी आहे, पण तिला फायनान्स कोण देतं, गव्हर्नमेंट देतं. तर ती अकाउंटेबल आहे का? ऍक्च्युली ती जरी प्रायव्हेट कंपनी असेल तर ती जे काम करते ते काम करण्यासाठी जर गव्हर्नमेंट पैसे देत असेल तर ती अकाउंटेबल आहे. म्हणजे इथे बघा, फायनान्स्ड सबस्टॅन्शियली बाय द गव्हर्नमेंट, तर ती बॉडी सुद्धा अकाउंटेबल असू शकते. परत राईट टू इन्फॉर्मेशन इन्क्लूड द इन्स्पेक्ट रेकॉर्ड. म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत लोक इन्स्पेक्ट तुमचे रेकॉर्ड सुद्धा करू शकतात.
नोट्स पण घेऊ शकतात, एक्स्ट्रॅक्ट पण घेऊ शकतात, त्याच्या नोट्स काढू शकतात, लोकांना पब्लिश करू शकतात. लोकांना सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन देणं हे गव्हर्नमेंटवरती बंधनकारक आहे. याच्यामध्ये परत आणखी एक सेक्शन आहे, सेक्शन 3 म्हणून. त्याच्यामध्ये काय, एव्हरी सिटीजन हॅज राईट टू इन्फॉर्मेशन सब्जेक्ट टू एक्झम्पशन. म्हणजे सेक्शन 3 खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला, सेक्शन 3 ऑफ RTI ऍक्ट, एव्हरी सिटीजन हॅज अ राईट टू इन्फॉर्मेशन सब्जेक्ट टू एक्सेप्शन, सब्जेक्ट टू एक्झम्पन्स. एक्झम्पन्स काय काय आहे ते आपण बघू परत. परत पण हे सेक्शन 3 मध्ये. सेक्शन 4 मध्ये काय आहे, सेक्शन 3 मध्ये मॅन्डेट्स पब्लिक ऑथॉरिटी, मॅन्डेट पब्लिक ऑथॉरिटी टू प्रोएक्टिव्हली पब्लिश इन्फॉर्मेशन. म्हणजे पब्लिक ऑथॉरिटीने स्वतःच इन्फॉर्मेशन पब्लिक करा. ऑर्गनायझेशनल डिटेल, फंक्शनल ड्युटीज, बजेट एक्सेट्रा. म्हणजे ह्या गोष्टी लोकांना मागण्यासाठी तुमच्या ऑफिसमध्ये येण्याची तुम्ही वाट बघू नका. लोकांना तुमच्या ऑर्गनायझेशनचे डिटेल आहेत, फंक्शन्स आहेत, ड्युटीज आहेत, बजेट आहेत, इयरली बजेट, मंथली बजेट, जे काय असेल ते तुम्ही तुम्ही डिस्प्ले करा, लोकांना कळू दे. ओके. त्याच्यानंतर एक राईट टू इन्फॉर्मेशन कायद्याच्या अंतर्गत इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क तयार होतं, ज्याच्यामध्ये पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, PIO म्हणतात. प्रत्येक ऑफिसमध्ये एक पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असणं बंधनकारक आहे. जर ते गव्हर्नमेंटचं काम करत असतील, गव्हर्नमेंटचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल, तर त्याच्यामध्ये पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर अपॉइंटेड इन एव्हरी पब्लिक ऑथॉरिटी टू रिसिव्ह, रिस्पॉन्ड अँड रिक्वेस्ट. म्हणजे तुम्हाला जी राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर ऍप्लिकेशन टाकायचं आहे, ते ऍप्लिकेशन आपण पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरकडे टाकतो. म्हणजे ते गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर असं आहे की तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ते ऍप्लिकेशन टाकता, तुम्ही ऍप्लिकेशन ते फाईल करता. तर ते फाईल केल्यानंतर प्रत्येक, से फॉर एक्झाम्पल आपण होम मिनिस्ट्रीच्या एका डिपार्टमेंट मधल्या होम मिनिस्ट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये एखादी गोष्ट विचारली, तर राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत ते ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटकडून होम मिनिस्ट्रीच्या पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, ज्याला PIO कडे जातं. आणि मग ते PIO त्या डिपार्टमेंटची व्यवस्थित अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन गोळा करतात आणि ते ज्याला कोणाला पाहिजे त्याला देतात. जर समजा ती इन्फॉर्मेशन दिली नाही, फर्स्ट अपेलाइट ऑथॉरिटी हे असणं बंधनकारक. हे कायद्यामध्ये दिले बघा. हिअर्स अपील वेन इन्फॉर्मेशन डिनाइड ऑर डिलीट. जर समजा तुम्ही होम मिनिस्ट्रीकडून एखादी इन्फॉर्मेशन मागितली, तर ते PIO ने दिली नाही, तर तुम्ही डायरेक्ट कोणाकडे जाता, फर्स्ट अपेलाइट ऑथॉरिटीकडे जाता. मग ते सांगतात की बाबा तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिलेली नाही, ते न देण्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे, सिक्रेट आहे का, ते ठेवणं बंधनकारक आहे का, ते एक्झेम्प्ट केलेलं आहे का वगैरे, हे इथे त्यांना ते उत्तर देणं बंधनकारक आहे. परत इन्फॉर्मेशन कमिशन, हे कमिशन या कायद्याच्या अंतर्गत इस्टॅब्लिश झालेलं आहे, ज्याच्यामध्ये सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन हे सेंट्रल लेवल असतं आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, दीज आर द मॅन्डेटरी थिंग ऍज पर दिस ऍक्ट. म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असला पाहिजे. आता हे फर्स्ट अपेलाइट ऑथॉरिटी ही काय ऑफिसमध्ये नसते, ही ऍक्टच्या अंतर्गत स्टेटने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने ही इस्टॅब्लिश करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन कमिशन ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्याला सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणतात, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ज्याला स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणतात. त्याच्यामध्ये सेक्शन्स परत सेक्शन 12 आणि 18च्या अंडर डिस्प्युट्स कसे सॉल्व्ह करायचे, पेनल्टीज कशा इम्पोज करायच्या वगैरे, याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. परत से फॉर एक्झाम्पल किती दिवसांच्या मध्ये इन्फॉर्मेशन देणं हे गव्हर्नमेंट ऑफिसर्स वरती बंधनकारक आहे. तर 30 डेज मध्ये इन्फॉर्मेशन देणं. परत 48 अवर्स मध्ये ते राईट टू लिबर्टी वगैरे या कॉन्टेक्स्ट मध्ये जर तुम्ही पोलीस डिपार्टमेंट किंवा ज्युडिशरी याच्या अंडर राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर येत नाही सोडा, पण त्यांना मागितलं 48 अवर्स किंवा 30 डेज, मॅक्सिमम 30 डेज आपणच म्हणतो. परत सेक्शन 8 आणि सेक्शन 9 मध्ये कधी इन्फॉर्मेशन डिनाय केली जाते, एक्झम्पन्स कधी आहेत हे दिले जातं बघा. एखादी इन्फॉर्मेशन ज्याच्यामुळे आपल्या इंडियाची सॉव्हरेनिटी, सिक्युरिटी, स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आणि पर्सनल प्रायव्हसी हे जर येत असेल, त्याच्याबरोबर ट्रेड सिक्रेट आणि IPR या पद्धतीच्या गोष्टी राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर तुम्ही मागू शकत नाही. तुम्ही म्हणजे वी ऍज अ पीपल, वी द सिटीजन ऑफ इंडिया आपण मागू शकत नाही. इंटेलिजन्स अँड सिक्युलर ऑर्गनायझेशन आर एक्झेम्प्ट, म्हणजे शेड्यूल 2 मध्ये दिलेले आहेत. परत केसेस ऑफ करप्शन ऑर ह्युमन राईट व्हायलेशन जर असेल, तर तुम्ही ते म्हणजे इव्हन दो इंटेलिजन्स मध्ये सुद्धा किंवा सिक्युरिटीमध्ये सुद्धा करप्शन वगैरे या पद्धतीच्या आणि ह्युमन राईट व्हायलेशन या पद्धतीच्या गोष्टी असतील, तर सुद्धा त्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही मागू शकता. सेक्शन 20 परत हे महत्वाचं आहे की सेक्शन 20 मध्ये पनिशमेंट किती आहे. एक जर समजा एखाद्या ऑफिसरने एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली नाही, आपल्याला दिली नाही, तर प्रत्येक दिवसाला 250 रुपीज पासून 250 रुपीज हे एका दिवसाला दिले जातात. मॅक्सिमम फाईन किती केला जाऊ शकतो, 25,000 हा केला जाऊ शकतो. आणि का, जर समजा तुमचा डिले रिझनेबल कॉज ला जस्टिफाय करत नसेल, तर तुम्हाला त्या पद्धतीचा किंवा इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती चुकीची आहे किंवा त्या पद्धतीचे नॉन कम्प्लायन्स वगैरे असेल, तर हे सुद्धा देणं, म्हणजे हे सुद्धा पेनल्टीजला हे करण्यासाठी याच्या अंदर सुद्धा पेनल्टी लावली जाते. हे कोण परत लावणार पेनल्टी, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर
किंवा स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर. परत एक जो या चॅप्टर मधला एक टॉपिक आहे, सब टॉपिक आहे सिटीजन्स चार्टर ऑब्लिगेशन अंडर आरटीआय. म्हणजे काय सिटीजन चार्टर्स म्हणजे काय बघा, की प्रत्येक ऑफिसर्सने एखादं गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे, तर त्या ऑफिसरने तर त्याच्या एका डिस्प्ले बोर्डमध्ये जिथून एंट्री करतात वगैरे तिथे लिहिलं पाहिजे की आम्ही लोकांना कोणत्या कोणत्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी कोणते डॉक्युमेंटेशन पाहिजेत, किती रुपये घेतले जातात, किंवा किती दिवसांमध्ये ते डॉक्युमेंट्स मिळाले पाहिजेत, कोण ऑथॉरिटी अप्रोप्रिएट आहे, आम्ही काय काम करतो, कोणत्या कायद्याच्या अंतर्गत काम करतो, हे सगळं लोकांना माहीत असलं पाहिजे. हे सगळं लोकांना माहीत असण्यासाठी तुम्ही डिस्प्ले होईल अशा ठिकाणी ते लावलं बंधनकारक आहे. आरटीआय स्ट्रेंथन सिटीजन म्हणजे हे राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गतच आहे बघा. ओके. स्टेटमेंट ऑफ सर्व्हिस स्टँडर्ड्स अँड ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज. बघा हे वाक्य परत वाचतो. स्टेटमेंट्स ऑफ सर्व्हिस स्टँडर्ड्स अँड ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज इन्क्लुडिंग क्लिअर टाइमलाईन फॉर सर्व्हिस डिलिव्हरी. म्हणजे किती दिवसांमध्ये एखादं काम आमच्याकडे आलं तर ते होणार, हे प्रत्येक ऑफिसने लावणं बंधनकारक आहे. ऑब्लिगेशन टू मेंटेन कॅटलॉग अँड पब्लिश रेकॉर्ड. आमच्याकडे कोणते कोणते रेकॉर्ड कॅटलॉग पब्लिश करायचे असतात ते केले जातात. आणि पीआयओ असाइन टू म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सिटीजन चार्टरमध्ये. सिटीजन चार्टर्स अंडर आरटीआय मेक्स गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिव्ह अँड अकाउंटेबल बाय डिफॉल्ट. म्हणजे सिटीजन चार्टर्समुळे काय होतं की आपण आता सुद्धा तहसीलदार कार्यालय, कलेक्टर ऑफिस वगैरे या ठिकाणी गेल्यानंतर तिथे दिसतं आपल्याला की आम्ही काय काम करतो, किती दिवसामध्ये डॉक्युमेंट्स मिळणार वगैरे वगैरे. केस लॉज आहे आदित्य बंडोपाध्याय वर्सेस सीपीआयओ. याच्यामध्ये काय क्लेरिफाईज दॅट इंटरप्रेटिव्ह इश्यू ऑन एक्झम्पन्स अँड इन्फॉर्मेशन स्कोप. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टने रिकॉग्नाइज केले की आरटीआय हे हा एक फंडामेंटल राईट आहे, ज्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल बेसिस दिलं जातं. आणि सुप्रीम कोर्टने हे खूप साऱ्या केसमध्ये म्हणजे हे केस आपण एक एक्झाम मध्ये आपल्याला लिहू शकतो की आदित्य बंडोपाध्याय वर्सेस सीपीआयओ. म्हणजे परत त्याच्यामध्ये काही जास्त असं नाही. आता आरटीआयच्या चॅलेंजेस काय आहेत हे पण आपण एक्झाम मध्ये लिहिणं गरजेचं आहे की आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन लोकांना स्ट्रेंथ देतो, सगळं बरोबर आहे, पण तरी पण काय लॅक ऑफ अवेअरनेस. लोकांच्या मध्ये अवेअरनेस आहे का, लोकांना माहित आहे का की बाबा आपण एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसला से फॉर एक्झाम्पल कलेक्टरला, प्राईम मिनिस्टरला, चीफ मिनिस्टरला, एखाद्या मिनिस्टरला, एखाद्या डिपार्टमेंटल सेक्रेटरीला इन्फॉर्मेशन मागितली तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला देणे हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. नाही दिलं तर आपण अपील करू शकतो त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या फर्स्ट अपील ट्रिब्युनलमध्ये. नाही त्यांनी इन्फॉर्मेशन दिली तर आपल्याला पर डे ₹250 मिळू शकतात. मॅक्सिमम 25,000 रुपयेपर्यंत आपल्याला ते फाईन करू शकतात. म्हणजे परत त्याच्यामध्ये काय लॅक ऑफ अवेअरनेस, लोकांना माहितच नाही. मग हे आपल्या स्वतःच्या गावामध्ये असलेल्या रस्त्यापासून, विजेच्या खांबापासून, जे जे आता मेगा प्रोजेक्ट चाललेले आहेत त्या मेगा प्रोजेक्ट मध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी होतात, किंवा गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या प्रोक्युरमेंट वरती जे स्पेंडिंग केलेलं आहे त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा स्पेशली रुरल आणि मार्जिनलाइज ग्रुप आहेत. त्याच्यामुळे लोकांना इव्हन दो एज्युकेटेड लोकांना सुद्धा याबद्दल राईट टू इन्फॉर्मेशन बद्दल माहिती. ब्युरोक्रॅटिक रेजिस्टन्स. ब्युरोक्रॉसी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, त्याला हा वेगळा शब्द. ऑफिशियल डिले रिप्लायज अंटिल डेडलाईन. म्हणजे काय हे गव्हर्नमेंटचे इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटवाले लोकच ऍडमिनिस्ट्रेशन वाले देत नाहीत. बॅकलॉग अँड वॅकन्सीज. म्हणजे परत राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत आपण वॅकन्सीज म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर इन्फॉर्मेशन देणं बंधनकारक आहे. बट ऑफिसमध्ये लोकच नाहीत काम करायला, तर ते इन्फॉर्मेशन कसे देणार. नॉन कम्प्लायन्स विथ द डिसिजन. म्हणजे परत पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स वगैरे, परत सेंटर इन्फॉर्मेशन कमिशन वगैरे हे नाहीतच दिसत, त्यांच्या ऑर्डर आपल्याला रेग्युलर ऐकतच नाहीत किंवा रेग्युलर ते काम करतच नाहीत वगैरे अशा पद्धतीचं. परत एक्झम्पशन मिसयूज काय केला जातो बघा, की डिजिटल डाटा प्रोटेक्शन वगैरे या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही आणून की ते विकन केलं जातं, की ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट वगैरे या पद्धतीच्या गोष्टींच्या अंदर. परत ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट हा राईट टू इन्फॉर्मेशनच्या कोणत्या प्रोव्हिजनमुळे वीक केला गेलेला आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. परत अमेंडमेंट्स, परत 2019 मध्ये आरटीआय मध्ये अमेंडमेंट झाला. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं की राईट टू इन्फॉर्मेशन कमिशनर आहे तर त्याची पॉवर, त्याची टेन्यूर, सॅलरी, कंडिशन्स वगैरे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा बदल केला. तर त्याच्यामुळे काय होणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहे. परत डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 हा आला. याच्यामुळे सुद्धा आरटीआय वरती राईट टू इन्फॉर्मेशन वरती थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. कारण कसं की पर्सनल डाटा प्रोटेक्शनच्या अंतर्गत एखादा व्यक्ती जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्याची इन्फॉर्मेशन ही पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023च्या अंडर ते प्रोटेक्ट केले जातं. म्हणजे हे कॉन्फ्लिक्टिंग प्रोव्हिजन आहे. याच्यावरती सुप्रीम कोर्टची जजमेंट आल्याशिवाय हा वाद मिटणार नाही. ओके. परत आहे
आरटीआय हॅज, परत आपण जरा पॉझिटिव्ह बोलूया राईट टू इन्फॉर्मेशनच्या. आरटीआय हॅज ट्रान्सफॉर्म्ड गव्हर्नमेंट बाय एनेबलिंग एक्सपोजर ऑफ मेजर स्कॅम्स. म्हणजे मेजर स्कॅम कोणते आले ज्याच्यामध्ये 2G स्पेक्ट्रम बघतो, कॉमनवेल्थ गेम्स बघतो, किंवा आताचा व्यापम स्कॅम म्हणू आपण, किंवा वेगवेगळे जे स्कॅम्स दिसतात आपल्याला. तर त्याच्यामुळे काय एमजी नरेगामध्ये जे काही स्कॅम झाले, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स मध्ये जे काही स्कॅम झाले, तर ते सगळे स्कॅम पुन्हा कोणत्या गोष्टीमुळे आले, तर राईट टू इन्फॉर्मेशनच्या मुळे आलेले आहे. त्याच्यामुळे एक ट्रान्सपरन्सी आणि गव्हर्नमेंटला अकाउंटेबल ठेवण्यासाठी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा खूप पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह आहे. परत समरीमध्ये आपण लिहू काय शकतो की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट एम्पॉवर्स एव्हरी इंडियन सिटीजन टू ऍक्सेस गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन. म्हणजे गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन प्रत्येक व्यक्तीला मिळू शकते. कोणते आर्टिकल आहेत, आर्टिकल 19(1)(a) आणि 21 हे लिहिणं गरजेचं आहे बरं का. हे लिहा पेपर्स मध्ये, एक्झाम्स मध्ये हे लिहिणं गरजेचं आहे. ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट वगैरे ह्यांना रिपील केले गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे PIO, अपेल, इन्फॉर्मेशन कमिशन्स हे ऑफिसर्स आहे त्याच्या अंतर्गत. परत एक्झिम्पन्स, पेनल्टीज आणि प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर हे मॅन्डेट आहे. इम्प्लिमेंटेशन चॅलेंज आहे तरी सुद्धा आता सध्या ते होत आहे. याच्यानंतर थोडंसं आपण याच्यामध्ये बघूया की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट कसा होता अगोदर. बघा याच्यामध्ये काय होतं अगोदर, इन्फॉर्मेशन कमिशनर मध्ये जे जे कोण कमिशनर येतात तर त्यांची अपॉइंटमेंट किती वर्षासाठी होती, 5 वर्षासाठी त्यांचा टेन्युअर होता, फिक्स होता. त्याच्यानंतर त्यांच्या सॅलरीज वगैरे हे जे सगळे आहेत ते हायकोर्टचे आपले जे जज आहेत त्यांच्या लेवलची सॅलरी होती, किंवा जज आपले तिकडे तर सुप्रीम कोर्टच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. आणि रिटायरमेंट नंतर त्यांचे बेनिफिट्स वगैरे हे मोस्ट प्रोबेबली, म्हणजे हे जो ओरिजिनल आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा 2005 मध्ये जो होता, तर ह्याच्यामध्ये 2019 मध्ये जे अमेंडमेंट्स केले, तर अमेंडमेंट्सच्या अंडर काय केलं गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवणार राईट टू इन्फॉर्मेशन. म्हणजे अगोदर कसं की 5 वर्षाचा फिक्स टेन्युअर होता. तर ह्याच्यामुळे काय होतं, काय झालं असेल हे तुम्ही ठरवा आणि सांगा मला. की अगोदर 5 वर्षाचा फिक्स टेन्युअर दिला, तर एकदा अपॉइंटमेंट केलं तर 5 वर्ष तिथे ते राहणार. इथे काय सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवणार की यांची अपॉइंटमेंट किती वर्षासाठी असणार. परत त्याचे सॅलरीज वगैरे हे सगळे डिटरमाइन करण्याचा अधिकार कोणाला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. आणि पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट्स वगैरे आहेत हे सुद्धा थोडेसे त्यांचे डिडक्ट केले गेले. म्हणजे याचा काय परिणाम वाईट झाला की चांगला झाला तुम्हीच ठरवा. आता थोडेसे आपण इन शॉर्ट मध्ये ऍज अ समरीमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये बघूया. किती चॅप्टर आहेत, 5 चॅप्टर, 6 चॅप्टर, 6 चॅप्टर आहेत, 31 सेक्शन्स आहेत राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये. 6 चॅप्टर आणि 31 सेक्शन्स हे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये आहेत. हे थोडंसं लिहिणं गरजेचं आहे. 6 चॅप्टर आणि 31 सेक्शन्स. त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मुळेचा गोल काय होता, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड एम्पॉवरिंग सिटीजन्स. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड टू एम्पॉवर द सिटीजन्स. त्याच्यामध्ये थोडेसे जे मेजर प्रोव्हिजन्स आहेत ते आपण सेक्शन्स वाईज बघू. सेक्शन 3 मध्ये काय सांगितलं, राईट टू इन्फॉर्मेशन, ऑल सिटीजन्स हॅव राईट टू इन्फॉर्मेशन. सेक्शन 3 मध्ये काय सांगितलं, ऑल सिटीजन्स हॅव राईट टू इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये सेक्शन 4 मध्ये काय सांगितलं, प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर. पब्लिक ऑथॉरिटी मस्ट पब्लिश इन्फॉर्मेशन व्हॉलंटरी. प्रोएक्टिव्हली डिस्क्लोजर म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी, परत हे प्रोएक्टिव्हली डिस्क्लोजर हे शॉर्ट नोट मध्ये सुद्धा येऊ शकतं. प्रोएक्टिव्हली डिस्क्लोजर म्हणजे काय की पब्लिक ऑथॉरिटीजने स्वतः जे इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली जाते त्याला आपण प्रोएक्टिव्ह, हे सेक्शन 4 मध्ये आहे. त्याच्यानंतर काय की सेक्शन 6 याच्यामध्ये काय झालं, रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन, म्हणजे सिटीजन कोणत्याही इन्फॉर्मेशनला इथे मागू शकतात. त्याच्यानंतर सेक्शन 8 मध्ये काय आहे, एक्झेम्पन्स कुठले आहेत, सॉव्हरेनिटी, इंटेग्रिटी वगैरे आपण जे बघतो त्याच्यानंतर. परत सेक्शन 19 मध्ये काय सांगितलं, अपील, फर्स्ट अपील आणि सेकंड अपील. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली नाही तर सेक्शन 19 मध्ये काय सांगितलेलं, फर्स्ट अपील आणि सेकंड अपील याच्यामध्ये. आणि सेक्शन 20 मध्ये काय सांगितलं आहे, पेनल्टी जर इन्फॉर्मेशन मिळालं. हे सेक्शन थोडे माहित असणं गरजेचं. सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 6, सेक्शन 8, सेक्शन 19 आणि सेक्शन 20 एवढं जरी एक्झाम मध्ये लिहिलं तरी सफिशियंट आहे. अगेन कुणासाठी आहे हा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, पब्लिक ऑथॉरिटीज. Can we say Prime Minister of India is public authority? Yes, Prime Minister is public. Chief Minister, public authority? Yes. District Collector, ज्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट? Yes. तहसीलदार? Yes. हे सगळे, आपल्या गावचा तलाठी सुद्धा येतो त्याच्यामध्ये. सो हे पब्लिक ऑथॉरिटीज आहेत. परत हे आपण जे बघतो फर्स्ट ऑफ, म्हणजे ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एखादा एखादा व्यक्ती पब्लिक ऑथॉरिटीज या डेफिनेशनच्या अंडर येतो तर त्याला इन्फॉर्मेशन, त्याने लोकांना इन्फॉर्मेशन देणं, म्हणजे इव्हन आपण आपल्या पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर इन्फॉर्मेशन मागू शकतो आणि त्यांना ते देणं बंधनकारक आहे. याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अवेअरनेस आहे का? ठीक आहे, मला वाटतं एवढं आत्ताच्या एक्झामसाठी सफिशियंट आहे. थँक्यू.